मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे। पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाही, त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंतर काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मागितलेली माफी धुडकावून लावली आहे। पंतप्रधानांनी माफी मागून एक प्रकारे सरकारची चूकच मान्य केली आहे। हा प्रश्न केवळ माफी मागून सुटणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईनं पुन्हा एकदा त्यांचा अपमान केलाय असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची माफी धुडकावून लावली आहे। शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार व निष्काळजीपणाला केव्हाच माफी दिली नव्हती, त्यामुळे साहेब महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकत नाही असं ते म्हणाले। शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झेड+ सुरक्षेबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी सीआरपीएफचे डीजी स्वतः उपस्थित होते। त्यांच्याकडून शरद पवारांना सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी झेड+ सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्यात। सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे, तसंच घरात सुरक्षा कडे नसावे अशी सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती मिळतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत वाढवण बंदराच्या कामास मंजुरी दिली आहे। पालघर येथे त्यांनी बोलताना वाढवण बंदरामुळे होणाऱ्या फायद्यांचा पाढाच वाचला। या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे। पालघरमध्ये तिसरं विमानतळ सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे।